हाय हॅलो गाईज. आज आम्ही चाललेलो आहे आजनसऱ्याला. कशाला तर ते स्वयंपाक आहे म्हणून आम्ही आजनसऱ्याला चाललेलो आहे. ही आहे आम्ही स्कूल बस केलेली आहे. त्या स्कूल बसमध्ये बसून आम्ही सगळेजण जात आहे आजनसऱ्याला. ही आहे आकांक्षा मॅडम, ही आहे सोनू मॅडम. तर आम्ही जात आहे. देन आम्ही इथे मंदिरात पोचलेलो आहे. हे बघा. आणि इथे आम्ही दर्शन घेतलेले. आम्ही एक नाही तर 3 वेळा दर्शन घेतलेले आहे. कारण आम्ही सॅटर्डेला गेलो होतो तर गर्दी खूप कमी होती आणि त्या दिवशी होती चतुर्थी, तर खूप गर्दी कमी असल्यामुळे आम्हाला छान असं 3 ते 4 वेळा दर्शन झालेलं आहे. आणि इथे सुंदर असं भजन सुरू होतं. त्या भजनाचा आस्वाद घेत आम्ही थोडा वेळ तिथे थांबलो. टेम्परेचर खूप असल्यामुळे खूपच गरम होत होतं, तरी पण आम्ही तिथे थांबलो. हे आहे श्रीचा दरबार, म्हणजे श्री संत भोजाजी महाराजांचा दरबार. ही आहे इथे पुरणपोळी. श्री संत भोजाजी महाराजांना पुरणपोळी खूप आवडायची, त्याच्यामुळे इथे पुरणाचा नैवेद्य केला जातो. तर ही आहे पुरण काढण्याची मशीन. याचे काही रेट असतात, ते आपल्याकडून किलोप्रमाणे रेट घेतच असतात. या प्रकारे इथे आमचा स्वयंपाक सुरू आहे. त्यामध्ये आमची वांग्याची भाजी आणि इकडे भज्यासाठी प्रिपरेशन सुरू आहे. इथे आमच्या मावशी भजे प्रिपरेशन करत आहे, वांग्याची भाजी करत आहे आणि इथे पुरण या प्रकारे थंड करण्यासाठी ठेवलेलं आहे, कारण याच्या पुरणाच्या पोळ्या करायच्या आहे म्हणून. या प्रकारे ही आकांक्षा मॅडम, आम्ही सगळे इथे बसलेलो होतो. नंतर आम्ही प्रसादालयामध्ये गेलो असताना, ही आहे भोजाजी महाराजाचं प्रसादालय. इथे 50 रुपये देऊन आपल्याला जेवण करायला मिळतात किंवा 50 रुपयाचा तुम्ही पुरणाचा डब्बासुद्धा इथे घेऊन जाऊ शकतो. या प्रकारे छान अशी अरेंजमेंट आहे आणि जेवण पण छान आहे. मी टेस्ट नाही केलं पण छान आहे. आम्ही आता चाललेलो आहे नैवेद्य घेऊन जात आहे. हे आहे सोनूचे हजबंड अँड आकांक्षा. हे आहे संत श्री भोजाजी महाराज आजनसरा. हे आहे इथला ॲटमॉस्फिअर, तुम्ही बघू शकता. खूप गरम होत असल्यामुळे आम्ही बाहेर थांबलो आणि इकडे खूप गरमी होत्यामुळे पाणी आला तर खूप गरम होत होतं. मग आम्ही बाहेर येऊन थांबलो, आस्वाद घेतला. नंतर पुन्हा एकदा दर्शनाला आलो तर थोडा टाईमपास केला. इथे मंदिरामध्ये कोणी नव्हतं, गर्दी पण नव्हती म्हणून. हे आहे महाराजांचा मठ. हे आहे आर्यन अँड उसका फ्रेंड अँड बाय बाय आजनसरा. थोडे आम्ही फोटोज क्लिक केले आणि बाय बाय आजनसरा. थँक्यू सो मच.